झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना या मुखपत्राला दिलेल्या दीर्घ मुलाखतीत मनसेसोबत एकत्रीकरणाचे संकेत दिलेत। शिवसेनेत ज्यांना मनापासून यायचं असेल त्यांचं स्वागतच असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मनसेनं मात्र याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, हा महाराष्ट्राच्या राजकारणातला लोकप्रिय प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। यावेळचं निमित्त ठरलंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना या मुखपत्राला दिलेली मॅरेथॉन मुलाखत। राज आणि उद्धव एकत्र येणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला। यावर हा प्रश्न आम्हा दोघांना एकत्र बसवून विचारा, प्रश्नाचं उत्तर दोघांना एकत्र देऊ द्या। कुणी शिवसेनेसोबत मनापासून येणार असतील तर त्यांचं स्वागत असेल, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलंय। तर उद्धव ठाकरेंनी परवानगी दिल्यास आपण राज ठाकरेंशी चर्चा करायला तयार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलंय। अगर मुझे मौका मिला तो पूछ लूंगा, जरूर पूछ लूंगा। अगर मुझे मौका मिला ये सवाल पूछने का और उद्धव जी ने मुझे इजाजत दी, ये मौका दिया तो मैं जरूर पूछ लूंगा। उद्धव जी मेरे पार्टी के प्रमुख है, शिवसेना पक्ष प्रमुख है, मैं उनका सांसद हूँ, सामना का एडिटर हूँ। उद्धव जी हमारे नेता है। अगर उद्धव जी ने मुझे इजाजत दी तो जरूर ये प्रश्न पूछूंगा मैं। उद्धव आणि राज ठाकरेंचे मामा चंदू मामा वैद्य यांनी दोघा बंधूंना एकत्र आणण्याचे पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। उद्धव ठाकरेंनीही त्याबाबतचे संकेत देऊन या प्रक्रियेला सुरुवात केल्याचं त्यांनी नमूद केलंय। साहेबांच्या निधनानंतर जे तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की ह्या दोघांना एकत्र आणण्यात मला यश दे, त्याचं एक थोडा सकारात्मक किरण मला आजच्या उद्धवच्या मुलाखतीत दिसला। आमच्याकडे नेहमी काही ना काही फंक्शन असतात, त्यावेळेस दोघं एकत्र मी बोलवतो, पण दुर्दैवाने साहेबांच्या निधनानंतर 1-2-3 महिने मी सगळे रद्द केलेले आहेत। पण आता कालांतराने 1-2 फंक्शन माझ्या घरी नक्की होतील, त्यावेळेस दोघं एकत्र येतील। टाळी एका हाताने वाजत नाही याचा उल्लेख करतच उद्धव ठाकरेंनी आपला हात पुढे केलाय। सेना मनसेचं एकत्रीकरण झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते। आता प्रतीक्षा आहे मनसेच्या प्रतिसादाची। झी 24 ताससाठी दिनेश दुखंडे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।